you. It's 4th September. Loyalty test on Congress and reform. काँग्रेस बद्दलचं आपण आधी पण एक बघितलं होतं एडिटोरियल जे काही लेटरशी रिलेटेड होतं. एक तसंच लॉयल्टी टेस्ट जी आहे मग काँग्रेसमधले जे काही लीडर्स आहेत किंवा काँग्रेसमध्ये जे काही सभासद आहेत त्या सगळ्यांची लॉयल्टी जी आहे ती टेस्ट करणं त्याच्याशी रिलेटेड आहे. ऑन काँग्रेस अँड रिफॉर्म नवीन जी कमिटी बनवणं वगैरे जे ठरलं होतं त्याच्याशी रिलेटेड काय नवीन चेंजेस आहेत रिफॉर्म आहेत त्याच्याशी रिलेटेड एडिटोरियल आहे. बघून घेऊयात काय नेमकं. ओके चलो लेट्स स्टार्ट. First vocab, solve parajumble questions, arrange sentence properly in the given time, that is 2 minutes only. Discuss the correct sequence along with explanation and result feedback. Okay, let's start. कॉटेरी म्हणजेच काय असतं, एक स्मॉल ग्रुप, छोटे छोटे ग्रुप ज्याला म्हणतो आपण गट. लिव्हिंग अप टू म्हणजेच काय असतं की जसं एक्सपेक्टेड होतं, टू बी ॲज गुड ॲज व्हॉट वॉज एक्सपेक्टेड ऑर प्रॉमिस, जसं सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं. इको, क्लोज पॅरलल टू अन आयडिया, फिलिंग और इव्हेंट, एकदम जवळ. क्रम्बलिंग म्हणजे वीक पडणं. डिसेंटर्स मीन्स डिप्रेस किंवा एखाद्या गोष्टीबद्दल डिसअग्री असणं. डायलेक्टिक म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीबद्दल जे डाय मीन्स टू, इलेक्ट्रिक मीन्स ओपिनियन मत, मग दोन मत असणार म्हणजेच काय डिबेट, कॉन्फरन्स, टॉक अशा याच्याशी रिलेटेड वापरू शकतो. ऑब्सिक्युअस मीन्स टू इगर, एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी खूप जास्त इगर असणारा. रिंग हॉलो ही एक इडियम आहे, त्याचा अर्थ होतो की अनट्रुथफुल, जे कसं वाटणं, खोटं वाटणं, नाटकी, ढोंगी वाटणं. ओके. द काँग्रेस शुड सीक टू बेनिफिट फ्रॉम द एजेंडा ऑफ द रिफॉर्मिस्ट इन्स्टेड ऑफ फायटिंग इट. काँग्रेसनी काय करायला हवं, सीक टू बेनिफिट, सीक मीन्स एक्सपेक्ट करणं, टू बेनिफिट फ्रॉम द एजेंडा. आतापर्यंत जेवढे पण एडिटोरियल आहे सगळ्यांमध्ये सीक हा शब्द कंपल्सरी येतोच बरं का. रोजच्या एडिटोरियल मध्ये कॉमन वापरला जाणारा शब्द आहे. सीकचा अर्थ असतो एक्सपेक्ट करणं. ठीक आहे. द काँग्रेस शुड सीक टू बेनिफिट फ्रॉम द एजेंडा ऑफ द रिफॉर्मिस्ट इन्स्टेड ऑफ फायटिंग इट. एकमेकांमध्ये फायटिंग करत बसण्यापेक्षा अजेंडावरती प्रामुख्याने त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये काय घेतलं पाहिजे, रिफॉर्मिस्ट म्हणजेच काय, आवश्यक असणारे चेंजेस जे ते केले पाहिजे, न की आपापसात भांडणं करत बसणं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. रेडी सगळेजण? लेट्स स्टार्ट. ओके. बोलो, व्हाट विल बी द करेक्ट सेंटेंस, करेक्ट सिक्वेंस ऑफ सेंटेंस बोलो.
एक मिनिट, ऑप्शन चुकीचे, ऑप्शन चुकीचे आहे, 2 मिनिटं द्या. चलो बोलो फास्ट. सगळ्यात बेसिकली बघा, सगळ्यात पहिल्यांदा फार फ्रॉम लिव्हिंग अप टू दॅट क्लेम, ही लीड आलेलं आहे. ही म्हणजे काय, प्रोनाउन वाला फॉर्म आहे, हा पहिले नाही येणार. ठीक आहे. दुसरं, द कन्सर्न्स रिगार्डिंग द फंक्शनिंग ऑफ द काँग्रेस, यात सगळं काय रिलेटेड टू नाउन वाले फॉर्म आहे, म्हणून बी पहिला येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मिस्टर गांधी ऑफन अक्युज्ड बाय, मिस्टर गांधी कधी म्हटलं जाईल, अगोदर त्यांचं पूर्ण नाव पाहिजे. मग डी, बीच्या नंतर लगेच डी येईल, डीच्या नंतर ए कशाबद्दल, ही आलेलं आहे म्हणून, आणि मग नंतर सी लास्टला असेल. सो द करेक्ट आन्सर विल बी सी, बी डी सी ए. ओके, चलो देखते हैं क्या है फिर एग्जैक्टली. बी डी सी ए. The concerns regarding the functioning of the Congress raised by 23 of its senior leaders appear to have been validated by the hostility generated against them by a coterie around the Nehru-Gandhi family. Concerns, fear, भीती regarding the functioning of the Congress, काँग्रेसच्या फंक्शनिंग बद्दल जी काही भीती आहे ती उपस्थित करण्यात आली, रेज्ड बाय, उपस्थित करणे, 23 ऑफ इट सिनियर लीडर्स, 23 सिनियर लीडर जे आहे त्यांच्याकडनं, appear to have been validated by the hostility generated, ही जी आहे ती काय करण्यात आलेली आहे, व्हॅलिडेट करण्यात आलेली आहे बाय द हॉस्टिलिटी जनरेटेड अगेन्स्ट देम बाय अ कॉटरी अराउंड द नेहरू गांधी फॅमिली. मग ही जी आहे ती काय करण्यात आली, एका ग्रुप कडनं व्हॅलिडेट करण्यात आलेली आहे, म्हणजेच काय, योग्य मानण्यात आलेली आहे. राहुल गांधी, द डी फॅक्टो डिसिजन मेकर बिहाइंड हिज मदर, डी फॅक्टो मीन्स प्रॉक्सी किंवा त्याच्याशी रिलेटेड दायित्व म्हणू शकतो आपण, हॅज ऑलवेज क्लेम टू बी इन फेवर ऑफ ओपन डिस्कशन अँड कलेक्टिव्ह लिडरशिप इन द पार्टी. राहुल गांधी जे की डिसिजन मेकर आहे, त्यांच्या आईच्या व्यतिरिक्त हॅज ऑलवेज क्लेम, यांनी नेहमी क्लेम केलेलं आहे, टू बी इन फेवर ऑफ ओपन डिस्कशन्स, समोरासमोर ओपन जे डिस्कशन्स आहेत त्याला नेहमी समर्थन केलेलं आहे, अँड कलेक्टिव्ह लिडरशिप इन द पार्टी, पार्टीमध्ये जे आहे तर एकट्याची नाही तर सगळ्यांची लिडरशिप असली पाहिजे, असं त्यांनी काय केलेलं आहे, तर ओपनली जे आहे पार्टीमध्ये दाखवलेलं आहे, किंवा त्याचा फेवर, त्याला सपोर्ट जो आहे तो केलेला आहे. फार फ्रॉम लिव्हिंग अप टू दॅट क्लेम, ही लीड द coterie in questioning the timing and intent of the reformist who did little more than echo his own views about the party's problem. फार फ्रॉम लिव्हिंग अप टू दॅट क्लेम, ह्या क्लेमच्या पुढे जाऊन विचार केला तर ही लेड द, यांनी जे आहे तर काय केलं, या ग्रुपला जे आहे तर ते काय केलं, लीड केलं, क्वेश्चनिंग द टायमिंग अँड इंटेंट ऑफ रिफॉर्मिस्ट, या सुधारणावादी ज्या या पद्धतीचे पावलं आहेत त्यासाठी हीच वेळ का, याच्याशी रिलेटेड काही प्रश्न उपस्थित केलेले होते. हु डीड लिटिल मोर दॅन इको हिज ओन व्ह्यूज अबाउट द पार्टीज प्रॉब्लेम, पार्टीचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याच्याबद्दल स्वतःचे जे ओपिनियन होतं त्याला काय करण्यात आलं, पुन्हा याच्यातून वाढ म्हणजे बढावा, त्याला समर्थन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मिस्टर गांधी ऑफन अक्यूज बाय द भारतीय जनता पार्टी बीजेपी ऑफ इल इंटेंट अँड बॅड टायमिंग, मिस्टर गांधी यांना भारतीय जनता पार्टीकडनं बऱ्याचशा वेळेस इल इंटेंड, एक्झॅक्टली काय करायचंय याबद्दल जरा वीक पद्धतीने डिसिजन घेतात, आणि बॅड टायमिंग, आणि टायमिंग जे ती चुकीची असते, दॅट हेल्प द एनिमीज ऑफ इंडिया वेन एव्हर ही रेज व्हॅलिड क्वेश्चन्स अबाउट द कंट्रीज इकॉनॉमी. यामध्ये नेहमीच एनिमीज ऑफ इंडिया, भारताचे जे काही एनिमीज आहेत त्यांना वेन एव्हर ही रेज व्हॅलिड क्वेश्चन्स अबाउट द कंट्रीज इकॉनॉमी, जे काही कंट्रीच्या इकॉनॉमी बद्दल जे प्रश्न उपस्थित केले जाते त्याच वेळेस बीजेपी जे आहे ते इल इंटेंट आणि बॅड टायमिंग यांच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन, यांच्याशी रिलेटेड अक्यूज करतं आणि मग त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतं. नॅशनल सिक्युरिटी अँड सोशल हार्मनी मस्ट बी द लास्ट पर्सन टू अलो द यूज ऑफ द सेम टूलकिट टू सेटल अँड इंटरनल डिबेट इन द पार्टी. मग ज्या पद्धतीने समजा बीजेपी इंडिया मधल्या इकॉनॉमी बद्दल, नॅशनल सिक्युरिटी बद्दल किंवा सोशल हार्मनी बद्दल ज्या वेळेस प्रश्न उपस्थित करतात मिस्टर गांधी, त्यावेळेस बीजेपी कडनं त्यांना इल इंटेंट आणि बॅड टायमिंग असं सांगून जे तर काय केलं जातं, थांबवलं जातं.
मस्ट बी द लास्ट पर्सन टू अलो द यूज ऑफ द सेम टूल किट. सेम त्याच पद्धतीची टूल किट वापरणं टू सेटल अन इंटरनल डिबेट इन द पार्टी. पार्टीमधलं जे डिबेट आहे त्याला थांबवण्यासाठी मिस्टर गांधी यांनी तेच टूल किट जे ते काय करण्यात आलेलं आहे, वापरण्यात आलेलं आहे. ओके, सगळ्यांना क्लिअर? चालायचं पुढे. चलो नेक्स्ट क्वेश्चन 2. रेडी सगळेजण? चलो लेट स्टार्ट. बोलो, व्हॉट विल बी द करेक्ट सिक्वेन्स? काय असेल सिक्वेन्स सांगा. बोलो पटपट. बी. ठीक आहे, अजून? चलो देखते हैं क्या है फिर. डी 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 बी. ओके ओके ओके, चला चला चला. डी डी डी. ठीक आहे, चला बघूयात नेमकं काय. बघा, पहिल्या वाक्यात जे सांगितलं सेम त्यालाच कनेक्ट करणारं ए वाला वाक्य आहे. नो वन लिस्ट ऑफ ऑल वेल विशर्स ऑफ द काँग्रेस पार्टी वुड फाइंड इट डिफिकल्ट टू डिसअग्री विथ द इश्यूज रेज्ड बाय द पार्टी लिडर्स. जे काही इश्यू रेज केले त्या सगळ्या इश्यूज बद्दल जर म्हटलं, लिस्ट ऑफ वेल विशर्स सोडले तर बाकी कुणीही डिसअग्री व्हायला डिफिकल्ट होईल. म्हणजेच काय, सगळ्यांना तो मुद्दा व्हॅलिड वाटेल. म्हणजे जे आहे ते ए वाला सिक्वेन्स जे ती पहिली आहे ना. बरं, एच्या नंतर कॉमा फुल स्टॉप नाही आहे म्हणून त्यालाच कंटिन्यू करणारा बी वाला वाक्य असेल. म्हणून एच्या नंतर बी असेल एकुलता एक ऑप्शन, दॅट इज डी. ओके. No one list of all well-wishers of the Congress party would find it difficult to disagree with the issues raised by the party leaders. Party leaders ni जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहे त्यामध्ये ऑल वेल विशर्स ऑफ द काँग्रेस पार्टीचे जेवढे वेल विशर्स आहेत त्यापैकी हार्डली क्वचितच कुणी असेल की ते या मुद्द्याला जे आहे तर ते ऍग्री करणार नाहीत. म्हणजेच काय, सगळेजण काय करतायत, त्या मुद्द्याला अग्री करतायत. सच ऍज, जसं की काय काय मुद्दे आहेत मग.
द इरोजन ऑफ द पार्टी बेस, पार्टीचा जो बेस आहे तो काय होत चाललाय, इरोज होत चाललाय, कमी कमी कमकुवत होत चाललेला आहे. पर्टिक्युलरली अमंग द युथ, विशेष करून युथ मध्ये. अ ड्रिफ्ट कॉज्ड बाय द अब्सेन्स ऑफ द फुल टाइम प्रेसिडेंट. ड्रिफ्ट मीन्स एक दिशाहीन जहाज जसं असतं तर ते. अ ड्रिफ्ट कॉज्ड बाय द अब्सेन्स ऑफ फुल टाइम प्रेसिडेंट, फुल टाइम प्रेसिडेंट नसल्यामुळे कोणत्या दिशेला चाललोय, सगळेजण भटकतायत. द डिसमॅन्टलिंग ऑफ ऑल फोरम्स ऑफ डिस्कशन्स इन द पार्टी. डिस्कशन्स फोरम जे आहेत जेवढे काही ते सगळेचे सगळे डिसमॅन्टल झालेले आहेत. डिसमॅन्टल, मॅन्टल मीन्स कलेक्ट करणं, डिसमॅन्टल मीन्स वेगवेगळं करून टाकणं, सेपरेट करून टाकणं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर, पॉवरचं जे आहे तर ते काय झालंय, कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे एकाच ठिकाणी, ते काय झालेलं आहे, एकत्र पॉवर जी आहे ती एकाच ठिकाणी फोकस झालेली, कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. काहीच जण त्याचा मिसयूज करतायत. अँड द डिसयूज ऑफ द मेरिट कम कॉन्सेन्सस मेथड ऑफ अपॉइंटमेंट विदिन द पार्टी. आणि पार्टीमध्ये जे आहे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या विवाद, कॉन्सेन्सस मीन्स विवादास्पद असे जे आहे तर काय केले जात आहेत, अपॉइंटमेंट जे आहेत ते केले जात आहेत. या सगळ्यांचा काय होतोय, त्रास होतोय पार्टीला. इंटरनल डिस्प्यूट किंवा इंटरनल डिबेट जे आहेत ते वाढलेले आहेत. वाईल द काँग्रेस इज क्रम्बलिंग, जेव्हा काँग्रेस हे क्रम्बल होत चाललेलं आहे, कमकुवत होत चाललेलं आहे, द बीजेपी इज ऍडव्हान्सिंग इट्स कंटेन्शियस अजेंडा. जो विवादास्पद असा अजेंडा आहे बीजेपीचा, तो अजेंडा ऍडव्हान्स केला जातोय किंवा खूप जास्त तीव्रतेने त्याला काय केलं जातंय, पुश केलं जातंय. These leaders pointed out Mr. Gandhi thinks that the Kotari undermined his fight against the BJP in 2019. मग हे जे लीडर आहेत तेच काय करतायत, पॉइंटेड आउट, त्यांनी असं पॉइंटेड आउट केलेलं आहे की मिस्टर गांधी थिंक, मिस्टर गांधी यांना असं वाटतंय की ही जी काही ग्रुप आहे ते काय करतंय, अंडरमाइन करतंय त्यांची फाईट अगेन्स्ट द बीजेपी. बीजेपीच्या अगेन्स्ट जी फाईट आहे ती काय करतंय, अंडरमाइन करतंय, कमकुवत करतंय इन 2019, 2019 पासून. राईट ऑर रॉंग, खरं किंवा खोटं, योग्य की अयोग्य. ऑब्सेसिंग अबाउट दॅट थॉट वुड फर्दर इरोड हिज कॅपॅसिटी. मग हे राईट आहे का रॉंग आहे यावरती विचार करणं, यातून काय होईल, त्यांची जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी अजून काय होऊन जाईल, इरोड केली जाईल, कमी केली जाईल. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. चलो नेक्स्ट. थर्ड, रेडी सगळे, स्टार्ट. ओके, क्लियर. हा, बोलो. सी सी सी, ठीक है, चलो देखते हैं.
He had shown the courage of conviction to consistently articulate a critique of नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट. मग त्यांनी जे तर काय करण्यात आलं, ही एने सुरुवात होईल. जे काही नरेंद्रजी मोदी यांच्या गव्हर्नमेंटकडनं जे काही कन्व्हिक्शन येत आहेत, कन्सिस्टंटली त्यांच्याबद्दल जे काही बोललं जातं, त्या सगळ्यांना ते काय करतात, आर्टिक्युलेट क्रिटिक, त्यांची सगळी निंदा किंवा जे काही निंदनीय क्रिटिसिझम केलं जातं त्याला ते काय करतायत, फेस करतायत. त्याच्यानंतर ए नंतर सी आणि डी आलेले ऑप्शन आहेत. मग बघूयात आपण नेमकं काय. बट आर्टिक्युलेशन इज ओनली द बिगिनिंग. ठीक आहे, फक्त फेस करणं हे काय, आर्टिक्युलेट करताय, इथे दिलेलं आहे आर्टिक्युलेट, त्याच्यानंतर आर्टिक्युलेशन सुरुवात झालेली आहे, म्हणून एच्या नंतर सी येणार आहे. एच्या नंतर सी आलेला ऑप्शन आहे सी, म्हणून सी विल बी द करेक्ट आन्सर. ए सी बी डी. बघा मग, he had shown the courage of conviction to consistently articulate a critique of नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट. बट नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी जे काही सांगितलं, तर जे काही क्रिटिक केलं त्याच्या अगेन्स्ट जे आहे, तर ते काय करेज आहे त्यांच्यामध्ये की त्याला ते आर्टिक्युलेट करतायत, त्याला ते सहन करतायत, फेस करतायत. पण सहन करणं इज ओनली बिगिनिंग, ही सुरुवात आहे. अँड मोबिलायझेशन इज द नेम ऑफ द गेम अँड द काँग्रेस नीड्स टू गेट इट्स ऍक्ट टुगेदर. मग फक्त सहन करण्यापेक्षा मोबिलायझेशन, त्याच्यावरती काही ऍक्शन घेणं, हा नेम ऑफ द गेम, हेच खरं गेम असू शकतो. आणि म्हणून काँग्रेसने काय केलं पाहिजे, ऍक्ट केलं पाहिजे टुगेदर, सोबत येऊन काय केलं पाहिजे, ऍक्ट केलं पाहिजे. द नोशन ऑफ अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन लॉयलिस्ट अँड डिसेंटर्स इज बिंग पेडल्ड बाय अ गँग ऑफ सेल्फ सर्व्हिंग लीडर्स टू एक्सप्लेन द चर्न इन द काँग्रेस. बघा नेमकं काय होतंय, बट द काँग्रेस नीड्स टू ऍक्ट टुगेदर. द नोशन ऑफ द कॉन्फ्लिक्ट, खरं बघितलं तर यांच्यामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट तयार झालेलं आहे, कुणाकुणामध्ये, लॉयलिस्ट जे फॉलो करतात काँग्रेस पार्टीला ते, अँड डिसेंटर्स मीन्स विरोधी. मग ह्यांच्यामध्ये असणारं जे काही कॉन्फ्लिक्ट आहे इज बिंग पेडल्ड बाय अ गँग ऑफ सेल्फ सर्व्हिंग लीडर्स. स्वतःला सर्व करणारे जे लीडर्स आहे, म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणारे, टू एक्सप्लेन द चर्न इन द काँग्रेस. ते काय करतायत, काँग्रेसला चर्न करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. द रिअल डायइलेक्टिक म्हणजेच काय, डिबेट इज बिटवीन रिफॉर्म अँड स्टेटस को. स्टेटस को मीन्स प्रिव्हियस सिच्युएशन. मग रिअल, खरं बघितलं तर भांडण कशामध्ये, नवीन चेंजेस जे येतात त्याला ऍक्सेप्ट करणं किंवा जसं आहे तसंच ठेवणं, यांच्यामध्ये खरं जे भांडण आहे ते आपल्याला बघायला मिळतं. दोज हु मे नॉट प्ले अ ऑब्सेक्युअस म्हणजेच काय, रोल्स जे चापलुसी वगैरे म्हणतो ना आपण, तशा टाइप मधला. सो obsequious roles conventionally scripted for a Congress leaders and are Mr. Gandhi's greatest allies if he were to push for the party's revival. मग असे जे who may not play, मग चापलुसी करणारा रोल जे प्ले करत नाही, असेच लीडर, काँग्रेस लीडर जे ते मिस्टर गांधी यांच्या अलाइज मध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रोल प्ले करू शकतात इफ ही वेअर टू पुश फॉर द पार्टीज रिवायवल. पार्टीच्या स्थितीमध्ये जर चेंज करायचं असेल तर असे जे चापलुसी करत नाही असेच लीडर काय करू शकतात, एक चांगला रोल जे आहे ते प्ले करू शकतात. कारण चापलुसी करणारे काय करणार आहे, जसं आहे तसंच ठेवा म्हणणार आहे. ठीक आहे, म्हणून जे रिफॉर्मची गरज आहे त्यासाठी ते अपोज करणारे असतील. म्हणून असे लोक जे चापलुसी करत नाहीये किंवा जे फोर्सफुली ओपनली त्याला काय करतायत, चॅलेंज करतायत, तर अशा लोकांचा सपोर्ट जो आहे तो इथं चांगला ॲलीज मीन्स खूप चांगले समर्थक असू शकतात. इट इज पॉसिबल दॅट रिफॉर्मिस्ट ऑल्सो हॅव अ करिअर अजेंडा. रिफॉर्मिस्ट जे असतील त्यांच्या करिअरचा पण अजेंडा असेल, बट दॅट इज इन नो सीन इन पॉलिटिक्स. पण पॉलिटिक्स मध्ये त्यावरती फोकस किंवा वाईट म्हणणं त्याला, हे चुकीचं आहे. हे योग्यच असणार आहे की रिफॉर्मिस्ट म्हणून त्यांनी काम करणं, त्यांचं करिअर जे आहे ते ग्रो करण्यामध्ये हे साहजिक आहे. ओके, अँड द लास्ट वन, शेवटचा क्वेश्चन आहे, स्टार्ट.
ओके, क्लियर? हाँ बोलो. ए. बर, सगळे बोला फास्ट. डी. बोलो फास्ट. डी 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 डी. ठीक आहे, लेट्स चेक. बघूयात काय आहे नेमकं. वाक्याची सुरुवात बी ने होणार आहे. ठीक आहे, बीच्या नंतर कॉमन ई आहे, मग त्याला स्मॉल लेटरने स्टार्ट झालेलं. बीच्या नंतर डी आलेलं, बीच्या नंतर डी आलेलं एकुलता एक ऑप्शन, दॅट इज डी डेल ई, बी डी सी ए. चलो देखते हैं फिर. Mr. Gandhi's whole idea of opening the doors of the Congress to fresh talent and new energy would ring hollow. मग नवीन लोकांना जे आहे तर काँग्रेसमध्ये फ्रेश टॅलेंट आणि नवीन एनर्जीला जे आहे तर ते एंट्री करणं, तर हे गांधी यांची होल आयडिया जी होती तर ही आयडिओलॉजी जी आहे या पद्धतीची होती. रिंग हॉलो म्हणजेच काय, अनट्रुथफुल, तेवढी जास्त ट्रुथफुल नाहीये, इफेक्टिव्ह नाहीये. ठीक आहे. इफ पीपल सच ॲज शशी थरूर, जर असे लोक, कोण, शशी थरूर, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, are put to an archaic loyalty test that clears the crooked as easily as it bars the upright. जर आपण बघितलं की जर शशी थरूर, कपिल सिब्बल यासारखे जे लॉयल पीपल आहे त्या सगळ्यांची जर लॉयल्टी टेस्ट या ठिकाणी जर कन्सिडर केली जात असेल तर नक्कीच हे क्रूक मीन्स जरा तेवढं जास्त फुलिश म्हणू शकतो आपण त्याला. तर अपराईट वरती घेऊन जाण्यासाठी जे आहे तर ही फुलिश प्रयत्न असावा. इट इज सच मिसप्लेस अंडरस्टँडिंग ऑफ लॉयल्टी that drove mass leaders such as Mamta Banerjee and Sharad Pawar out of the party. It is such misplaced understanding of loyalty. लॉयल्टीची ही जी मिसप्लेसमेंट आहे या माध्यमातून काय होईल, मास लीडर्स सच ॲज मोठे मोठे लीडर्स कोणासारखे, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारखे मोठे मोठे लीडर जे आहेत यांना सुद्धा पार्टीतून आउट ऑफ द पार्टीतून काढून टाकेल. It is time Mr. Gandhi appropriated their agenda and lead the reformist rather than fight them. हा सध्याची जी वेळ आहे ती अशी आहे की अजेंडावरती ज्या गोष्टी असतील त्या जरा रिफॉर्मिस्ट असल्या पाहिजे, विनाकारण त्यांच्यासोबत फाईट करण्यापेक्षा रिफॉर्मिस्ट वेने जे आहे तर त्याला कन्सिडर केलं पाहिजे. ओके, क्लिअर सगळ्यांना? ओके, थँक्यू. गुड डे टू ऑल ऑफ यू.